नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मोरकरंजा गावाच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरकरंजा तालुका नवापूर येथील पोलीस पाटील गुलाबसिंग देवजी गावित यांनी दिलेल्या माहितीनंतर ही बाब उघडकीस आली। दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास खामचौदर शिवारात सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हायवे पोलीस चौकीच्या पुढे रस्त्याच्या साईड पट्टीवर अमृतपुंज या गावित यांच्या शेताजवळ एक अज्ञात पुरुष वय अंदाजे 60 वर्षे मृतावस्थेत पडलेला आढळून आला। सदर इसमास तात्काळ खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे दाखल करण्यात आले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मानस सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत वसावे पुढील तपास करीत आहेत। मृत इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करीत असून नागरिकांनी याबाबत माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेमुळे मोरकरंजा व परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, विसरवाडी। नाव काय? मी गुलाबसिंग देवजी गावित, पोलीस पाटील मोरकरंजा, खामचौदर गावाजवळ। कधी? 24/1/2026 एक अनोळखी व्यक्तीचं मृतदेह तिथे आढळून आलं। कोणत्या ठिकाणी? अमृतपुंज गावित यांच्या शेताजवळ। हो। आणि आम्ही लगेच पोलीस स्टेशनला वसवदादांना फोन करून सांगितलं असं व्यक्तीचं अनोळखी व्यक्तीचं सापडलं आहे। हो। तर तिथे मग पोलिसांना मी खबर दिली हो आणि लगेच साहेब आणि वसवदादा आणि गाडी घेऊन आले आणि त्या अनोळखी व्यक्तीला आम्ही सरकारी दवाखान्यात नेलं। त्याला तो ओळखीचा वाटतो का काही, कोणाचा तिकडचा काही? तर नाही वाटत। त्याचं वय काय असेल साधारण? 60-65 असं का?